बऱ्याच वेळा पेरेंट्सकडून असे सांगण्यात येते की आमचे मूल नॉन व्हर्बल आहे, बोलू शकत नाही, पण एवढी छान गाणी कसे काय म्हणू शकते, राईम्स म्हणतात, पोएम्स म्हणतात, ABCD म्हणतात, कलर्स सांगतात, नंबर्स सांगतात. आपण जेव्हा बोलायला सांगू, काही विचारू, तेव्हा काहीच रिप्लाय येत नाही, बोलू शकत नाही. ब्रेन लेवलला स्पीच आणि सिंगिंगमध्ये मेजरली कोणता डिफरन्स असतो? ते म्हणजे स्पीच जिथे एक्सप्रेस करायचे असते ते पूर्णपणे लेफ्ट हेमिस्फिअरचे काम असते. लेफ्ट हेमिस्फिअरचे दोन पार्ट्स येतात, ब्रोकाज एरिया आणि व्हर्निकेज एरिया. स्पीचमध्ये आपले लेफ्ट हेमिस्फिअर स्टिम्युलेट होते, तर सिंगिंगमध्ये आपले राईट हेमिस्फिअर स्टिम्युलेट होते. सिंगिंगमध्ये लेफ्ट साइड ऑफ ब्रेनपेक्षा राईट साइड ऑफ ब्रेन स्टिम्युलेट होतो, कारण आपल्याला इथे गोष्टींचे प्लॅनिंग नाही करावे लागत. स्पीचमध्ये दोन टाइप्स येतात, एक म्हणजे ऑटोमॅटिक स्पीच आणि दुसरे म्हणजे जनरेटिव्ह स्पीच. ऑटोमॅटिक स्पीचचे एक्झाम्पल म्हणजे जे आपण सॉंग्स म्हणत असतो, मोठी मोठी गाणी इझिली म्हणत असतो, रिलिजियस मंत्र चॅन्टिंग करत असतो. आपण जे इझिली गुणगुणतो यालाच आपण ऑटोमॅटिक स्पीच म्हणतो. जनरेटिव्ह स्पीचमध्ये कॉन्व्हर्सेशनचा पार्ट येतो, जेथे आपण विचार करून प्लॅनिंग करून बोलतो. जेव्हा मुले सॉंग्स म्हणतात, ऐकतात, तेव्हा त्यांचा लेफ्ट साइड ऑफ ब्रेन हा स्टिम्युलेट होतो. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की सिंगिंगमध्ये आणि स्पीचमध्ये खूप अंतर आहे. जी मुले गाणी म्हणू शकतात ती बोलतीलच असे नाही. याचा अर्थ असा होतो का जी मुले सिंगिंग करतात ती कधीच बोलू शकणार नाहीत? ह्याचे आन्सर डिपेंड असते ते दोन गोष्टीवर. पहिले म्हणजे त्या मुलाची ऑडिटरी सेन्सिटिव्हिटी कशी आहे. जर तुमचे मूल सेन्सिटिव्ह असेल, पूर्ण दिवस हमिंग करत असेल किंवा खूप जास्त ऑडिटरी सिकिंग करत असेल, तर अशा केसेसमध्ये सिंगिंग छान करत असेल पण मे बी आपल्याला स्पीच डेव्हलप करण्यासाठी खूप सारे एफर्ट घ्यायला लागू शकतात. तर व्हर्बल स्टिमिंगची केस असेल, पोएम म्हणत असेल, एक दोन शब्द व्यवस्थित बोलत असेल, मिनिंगफुल बोलत असेल, तर अशा केसेसमध्ये स्पीच डेव्हलप होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. आणखीही अदर कॉजेस असू शकतात, जसे की तुमचे मूल माइल्ड ऑटिझममध्ये आहे, मॉडरेट आहे की सिव्हिअर लेवलचे ऑटिझम आहे, त्याला इतर कोणते सेन्सरी इश्यूज आहेत का, बिहेवियर इश्यूज आहेत का, यावरती हे डिपेंड असू शकते.